जेव्हा किंवा मी स्कोर सांगेल तेव्हा फक्त एकदा तुमचा पण कॉल द्या. ओके, थँक्यू. जे प्रेक्षक घरी बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना एक लिंक पाठवलेली आहे क्रिक हिरोज म्हणून. त्याच्यावरती स्कोर लाईव्ह ते बघू शकतात आणि लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा या ठिकाणी चालवलंय. यूट्यूब लाईव्ह वेगळे आहे आणि क्रिक हिरोज म्हणून एक लिंक पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये स्पर्धेचा प्रत्येक मॅचचा स्कोर वगैरे सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत. एक इनिंग संपल्यानंतर तिसरी मॅच जी आहे पांडुरंग रोड लाईन्स विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्स त्यांचा टॉस उडवला जाणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे ज्यावेळेस एक इनिंग संपेल त्यावेळेस टॉस उडवण्यासाठी टॉस का बॉस या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या बॅनरपाशी हजर राहायचंय. सुरू करायचंय का? अमर साबळे आणि बॅट्समन कॅप्टन स्वतः ऋषिकेश दुधाने आणि नॉन स्ट्रायकर एंडला समर्थ येवले. मगाशी नववीचा खेळायला आमचा सार्थक जाधव आणि समर्थ कितवीला आहे? नववीलाच आहे का? दरेवड हायस्कूल वाई. मी सुद्धा त्या शाळेत शिकलोय. अतिरिक्त धाव, पहिला चेंडू, पहिलं षटक आपल्या संघासाठी अमर साबळे रायबा वॉरियर्स संघ. पवन गायकवाड गडबड करत नाहीत, कंट्रोल ठेवतात आणि सुंदर क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आहे मला वाटतं रायबा वॉरियर्स संघाकडं. गणेश हेरकळ, मयूर येवले, पवन गायकवाड आणि या बाजूला वल्लभ. सर्व संघांना संघ मालक आणि कॅप्टनला विनंती आहे मगाशी जे फ्लॅग आपल्याला दिले होते ते फ्लॅग जमा करायचे आहेत कमिटीकडे. इथं माईक पशी आणून द्या. सर्व संघ मालक आणि कॅप्टनला विनंती आहे जे फ्लॅग्स आपल्या संघाचे दिले होते ते आपल्याला लागणार आहेत परत सुद्धा, तर ते आपले फ्लॅग या ठिकाणी माईकच्या पशी आणून जमा करायचे. प्रीमियर लीगच्या कमिटीची विनंती आहे मगाचे जे फ्लॅग प्रत्येक संघाचे दिलेले होते ते या ठिकाणी आणून जमा करायचे. सुंदर मारला, चांगलं क्षेत्ररक्षण वल्लभ भोईटे युवा खेळाडू. समर्थ येवले बघितलं का कसा बॉल मारला? किती क्षेत्ररक्षण चांगला असू द्या परंतु 4 धावा मी घेणारच. दोन मिनिटं. याच्या अगोदरच्या बॉलला फक्त एकच अतिरिक्त धाव आहे ना? रन पण काढली. ओके, नो +1. तोच पहिलं षटक आणि सुंदर खेळतायत बघा ऋषिकेश दुधाने, समर्थ येवले दोघे आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करताना. पवन गायकवाड चांगलं क्षेत्ररक्षण. मगाच्या पासून या षटकामध्ये 2 चेंडू त्यांच्याकडे आले आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. गणेश शेरकळ स्वतः आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना. संघाचे कॅप्टन अक्षय गाडवे विकेटच्या मागून आपल्या संघाला मार्गदर्शन करताना. सुंदर मारला आणि सुंदर क्षेत्ररक्षण वल्लभ कडून. चांगली क्षेत्ररक्षणाची फळी रायबा वॉरियर्सने उभी केलेली आहे. चांगला प्रयत्न श्रवण गायकवाड, चांगला प्रयत्न केला श्रवण गायकवाडनं परंतु असमर्थ आणि 4 धावा आर्या 11च्या खात्यात. कमिटीला विनंती आहे पर्यायी वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करून द्या. एक षटक झालेलं आहे आणि आत्ताची धावसंख्या झालेली 17 धावा. जोरदार मारलेला फटका.
समर्थ येवले घरची त्यांची न्यू स्टार वॉरियर्सची टीम आहे, परंतु आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळताना आर्या 11 साठी आताच नो धावा, नो बॉल आहे आणि त्याची एक अतिरिक्त धाव मिळाली संघाला. चांगला प्रयत्न, परंतु अतिरिक्त धाव मिळाली आणि हा नो बॉल आहे. बघा सगळ्या संघांना नियम वाटी अगोदरच दिलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पवन गायकवाडकडून पुन्हा एकदा. समर्थ येवले दोन मिनिटं जे काय ते नियम वाटी दोन्ही संघांना दिलेले आहेत. दोन्ही संघांचे कॅप्टन या. तोपर्यंत कमिटीला विनंती आहे, कुठलीच गाडी वगैरे जायची असेल तर त्यांना जाऊ द्या. श्रीराम वॉरियर्सच्या संघाला विनंती आहे, आता मॅच आर्या 11 ची, तर त्यांना बसायला तेवढी जागा द्या. एकवीस धावा, 2 5 झालेले, एकच धावा. बावीस धावा स्कोर झालेला आहे आर्या 11 संघाचा. आणि मी एकदा सांगू इच्छितो सर्व संघांना की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू बाकी आहे. प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू आहे. चोवीस धावा, 2 षटक पूर्ण. मयूर येवले नवीन सुंदर टाकला आणि पहिल्याच बॉलला विकेट. मयूर येवले तिसरं षटक रायबा वॉरियर्स साठी. विशाल गायकवाड मागच्या वर्षी भैरनाथ 11चं प्रतिनिधित्व केलेलं आणि यावर्षी आता नवीन संघ आर्या 11 साठी आपलं प्रतिनिधित्व करताना. एक धाव. मागच्या वर्षी जो बॉलिंग करतोय आणि जो बॅटिंग करतोय या दोन्ही खेळाडूंनी भैरवनाथ 11चं प्रतिनिधित्व केलं होतं आणि या वर्षीचा नवीन ऑप्शनला नवीन वेगवेगळ्या टीमचा आता प्रतिनिधित्व करताना सुंदर प्रयत्न, परंतु 4 धावा. असा सहजासहजी बॉल सुटत नाही, परंतु चांगला प्रयत्न करून सुद्धा 4 धावा मिळाल्या. श्रवण गायकवाड यांच्या हातून बॉल नाही सुटणार. ही पोरं रोज इथंच खेळतात. मैदानाचा चांगला अनुभव, खेळण्याचा चांगला अनुभव, युवा चपळ आणि जिद्द घेऊन मैदानात खेळायला येतात. सुंदर गणेश हेरकळ 3 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 35 धावा आर्या 11 संघाची. प्रीमियर लीगच्या सर्व संघांना विनंती आहे, आपल्याला जे मागाशी ध्वज दिले होते फ्लॅग आपल्या आपल्या संघाचे, ते ध्वज फ्लॅग या ठिकाणी आणून जमा करायचे. चौथं षटक अक्षय गाडवे कॅप्टन आपल्या संघासाठी. समर्थ येवले उचलून मारला. कमिटीला विनंती
बॉल बघायला जा. चांगला खेळत होता. नवीन खेळाडू यावर्षी स्पर्धेत RA11चं प्रतिनिधित्व करायला प्रतीक कांगडे. जाऊ द्या जाऊ द्या, पर्यायी मार्ग असेल त्या बाजूने जाऊ द्या. बॅट्समन प्रतीक कांगडे. एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली बॅटिंग करताना RA11चा संघ दिसतोय. मागच्या वर्षी सुद्धा हेच पंच आपल्याकडे होते आणि या वर्षी सुद्धा दोन्ही पंच आपल्याला पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. कसल्याही प्रकारची गडबड नाही, निर्णयात चूक नाही. चांगली धाव. दोन रनांची पेनल्टी का शूजची? दोन मिनिटं. हा पेनल्टी दिली आहे, 2 धावा. शूजची पेनल्टी आहे. शेवट करूया टोटल स्कोर झाल्यानंतर. ठीक आहे, शेवट करूया. पूर्ण स्कोर झाल्यानंतर शेवट 2 धावा कमी करण्यात येतील. बघा शिस्त किती गरजेची आहे. या ठिकाणी प्रतीक कांगडे यांनी शूज वेअर नाही केलेले आणि त्याची पेनल्टी त्यांना 2 धावांची त्यांच्या संघाला आता लागलेली आहे. सुंदर चौकार मारला विशाल गायकवाडच्या बॅटमधून. श्रवण गायकवाड. बघा ही पोरं रोज इथंच खेळतात त्यामुळे बॉल सोडणार नाहीत. 4थं षटक पूर्ण आणि धाव संख्या झालेली आहे 43 धावा. 43 धावा. आदित्य 4 षटक पूर्ण 43 धावा. परफेक्ट. पाचवं षटक, शेवटचं षटक पवन गायकवाडच्या हातून आपल्या संघासाठी. रायबा वॉरियर्स. पर्व दुसरं, पहिलीच मॅच. चांगला प्रयत्न श्रवणकडून परंतु 4 धावा थांबवू नाही शकला. बघा 2 धावांची पेनल्टी घेतली परंतु 4 धावा बॅटमधून मिळवल्या प्रतीक कांगडे यांनी. दोन डिक्लेअर धावा. सुंदर बॅटिंग प्रतीक कांगडे यांच्या बॅटमधून. जेव्हा पहिली इनिंग होईल त्याच्यानंतर ए ग्रुप मधील तिसरी मॅच पांडुरंग रोड लाईन्स विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्सची असेल आणि तिचा टॉस या ठिकाणी टॉस का बॉस साऊंड सिस्टीमच्या इथं जो बोर्ड लागलेला आहे तिथं उडवण्यात येईल. विकेट धाव काढताना शेवटचं षटक. आमचे मित्र हरिभक्त पारायण अक्षय महाराज जाधव यांच्या हातून हा टॉस आपण उडवूया. तिसरी मॅच ए ग्रुप मधली पांडुरंग रोड लाईन्स विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्स. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश कडून. अंपायर धाव संख्या सांगा. आताची एकच. 1 धाव आणि आउट. ओके. हे बघा RA11 संघाचा धाव संख्या झालेली आहे 53 धावा. त्याच्यामध्ये प्रतीक कांगडे यांनी शिस्तीचं पालन न करून शूज न घातल्यामुळं 2 धावांची पेनल्टी दिलेली आणि स्कोर झालेले आता 51 धावा. जिंकण्यासाठी
जिंकण्यासाठी रायबा वॉरियर्स संघाला 52 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेस म्हणजे त्यांना 52 धावाच करायच्यात. चला पुढचा टॉस उडवून घ्या. पांडुरंग रोड लाईन्स विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस का बॉस या साऊंड सिस्टीम पाशी यायचंय आणि अधिवक्ता परायण अक्षय महाराज जाधव यांच्या हातून हा टॉस उडवण्यात येईल. त्यांना विनंती आहे तिथे यायचंय. चला पांडुरंग रोड लाईन्सचे कॅप्टन आणि न्यू स्टार वॉरियर्सचे कॅप्टन लगेच या. विनायक जाधव, अभिषेक वरकडे. न्यू स्टार वॉरियर्सचे कॅप्टन विनायक जाधव आणि पांडुरंग रोड लाईन्सचे कॅप्टन मुकुंद येवले. पांडुरंग रोड लाईन्सचे कॅप्टन मुकुंद येवले आणि न्यू स्टार वॉरियर्सचे कॅप्टन विनायक जाधव. दोघांना विनंती आहे इथं टॉस उडवायला यायचे लगेच. स्वप्नील येवले, कॅप्टन स्वप्नील येवले. तिकडून जाऊ दे की मागणं, पुलावनं जाऊ दे की. तिकडं कळकट काढलेत का आबी? कळकट काढलेत हो तिकडे. प्रीमियर लीगच्या कमिटीला विनंती आहे जरा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या. तिकडं वाहतुकीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या. चला लवकर. मुकुंद येवले आणि न्यू स्टार वॉरियर्सचे कॅप्टन स्वप्नील येवले. दोघांना विनंती लगेच यायचं टॉस उडवायला. गणेश मोरे, नोची लाईन आखायची होती, कुठं होता तुम्ही? या लगेच या. बघा गतविजेती पांडुरंग रोड लाईन्स संघ आणि न्यू स्टार वॉरियर्स हिची तिसरी मॅच आहे ग्रुप मधली. टॉस पांडुरंग रोड लाईन्स संघाने जिंकलेला आहे. बघूया ही तातासाहेब एक्सप्रेस काय करते, काय डिसिजन घेते. तोपर्यंत जी मॅच चालू आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करूया. RA11 संघाचे कॅप्टन ऋषिकेश दुधाने स्वतः पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. वेदांत जगताप माझ्या समोरच क्षेत्ररक्षणाला उभा आहे, रोज इथंच खेळतो चावडीत. बघूया पहिला चेंडू आणि उचलून मारला. सिद्धांत गाडवे यांनी उचलून मारला आणि पहिलीच विकेट रायबा वॉरियर्स संघाची. पवन गायकवाड, गणेश हेरकळ. बघूया ही जोडी काय करते. सुंदर गणेश हेरकळ आणि सुंदर क्षेत्ररक्षण समर्थ येवले. बॉल सोडणार नाही, 3 महिने झालं चावडीतच खेळतोय. उजवा डावा कॉम्बिनेशन मला काय मारतोय. आताची एक धाव डिक्लेअर. अतिरिक्त धाव, अतिरिक्त प्लस 1, 2 धावा मिळाल्या. अंपायर्स कॉल. चांगली अपील केली आहे RA11च्या संघानं, परंतु नाही. सुंदर हा अनुभव आहे बघा ऋषिकेश दुधाने. तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळायचा, अंडर आर्म,
हाफ पिच आणि ओव्हरआर्म सुद्धा. आपला जो भैरवनाथ क्रिकेट क्लब आहे याचे सदस्य पवन गायकवाड विकेट. मयूर येवले सुद्धा भैरवनाथ क्रिकेट क्लबचा खेळाडू. सुंदर बॉलिंग. काय रायबा वॉरियर्स अजून एक विकेट. आणि आता कॅप्टन स्वतः आपल्या संघासाठी अक्षय गाडवे. जबाबदारीचा खेळ आता त्यांना खेळावा लागणार आहे, कारण चांगले 2 खेळाडू त्यांचे आउट झालेले आहेत, मयूर येवले आणि पवन गायकवाडच्या रूपानं. रेषेचा नो बघायचा आहे अंपायरला. थर्ड अंपायर कमिटीला विनंती आहे, थर्ड अंपायर इथं कोणतरी बघायला या. ए प्रतिनिधी तुम्ही बी बघा, दिसतोय का? आणि विकेट. सुंदर चेंडू टाकला प्रतीक कांगडे. दुसरं षटक. नवीन बॅट्समन वल्लभ भोईटे. अतिरिक्त धाव. आताच्या 2 धावा आहेत, एक अतिरिक्त आणि क्षेत्ररक्षणाची एक. दोन षटक पूर्ण, धावसंख्या झालेली आहे 10 रायबा वॉरियर्स संघाची. बघा आर्या 11 संघाकडे एक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याच्याच कम्पेअर मध्ये रायबा वॉरियर्स कडे ही पहिली स्पर्धा. पर्व जरी दुसरं असलं तरी यावर्षी नवीनच ही स्पर्धा खेळायला आलेले आहेत. पाटील स्ट्रायकर संघाच्या संघमालक कॅप्टनला विनंती, आपला जो ध्वज फ्लॅग देण्यात आलेला होता तो अजून इथं जमा झालेला नाहीये. पाटील स्ट्रायकर्स. बंटी ठीक आहे. तिसऱ्या मॅचचा जो टॉस उडवण्यात आलेला होता पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्स. पांडुरंग रोड लाईन्स संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि न्यू स्टार वॉरियर्स संघाला फलंदाजी करावी लागणार आहे. सुंदर थ्रो, परंतु धाव पूर्ण केलेली होती गणेशनं. तिसरं षटक ऋषी दुधाने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी घेऊन आला. चांगला प्रयत्न, परंतु 4 धावा. चांगला प्रयत्न केला समर्थनं, परंतु 4 धावा मिळाल्या.
विकेट आहे ना आत्ताची काय विकेट. गणेश हेरकळ जबाबदारी होती परंतु तसा खेळ नाही झाला. पहिलीच मॅच आहे परंतु 3 षटक पूर्ण 18 धावा झालेले आहेत रायबा वॉरियर्स संघाच्या. 52 धावा जिंकण्यासाठी त्यांना करायच्या आहेत. चौथं षटक. ओंकार गायकवाड आणि पहिला चेंडू 4 धावा मिळाल्या. 22 धावा. चौथं षटक आहे 22 धावा. विकास 22 धावा. श्रवण गायकवाड अमर साबळे. बघूया जोडी काय करते. एक धाव. ओंकार गायकवाड सुंदर मारला आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक कांगडे. आत्ताचे धाव एकच धाव. ए लहान मुलांनो चला लवकर. हे बघा सगळ्यांना विनंती आहे कृपया खेळ चालू असताना मैदानात कुणी येऊ नका. ना चुकून ना जाणून बुजून ना ठरवून. चौकार श्रवणने मारला ना. अमर साबळे. 4 षटक पूर्ण धावसंख्या झालेली 30 धावा. शेवटचं षटक आणि 22 धावांची आवश्यकता रायबा वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी. विशाल गायकवाड शेवटचं षटक आपल्या संघासाठी टाकायला आलेलं आहे. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये आणि उचलून मारला श्रवण गायकवाड. रोज चावडीत खेळतोय तरी पण उचलून मारला. थोडीशी गडबड केली. शेवटचं षटक आहे. 22 धावांची गरज आहे. विकेट किती झाल्या. 7 विकेट झाल्यात. बघा एकदा 7 विकेट झाल्यात का. ऑल आउट. आणि दुसरा विजेता संघ आहे. दुसरी मॅच आर्या 11 संघ. अभिनंदन खूप खूप अभिनंदन. सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा आर्या 11 संघासाठी. हे बघा ही स्पर्धा आपली शिस्तीची आहे आणि सर्वांना विनंती आहे ट्रॅक पॅन्ट आपल्या संघाचा जी काही जर्सी असेल जो काही कलर असेल ती जर्सी ट्रॅक पॅन्ट आणि शूज आणि आपली कॅप या गोष्टी कंपल्सरी आहेत. जर त्या नसतील कोणी जीन्स घालून खेळायला येईल कोणी विदाऊट शूज येईल. मगाशी बघितलं आपण आर्या 11 संघाला 2 धावांची पेनल्टी बसली परंतु आता प्रीमियर लीगच्या कमिटीनं सांगितलंय की जो कोणी शिस्त पाळणार नाही त्यांना जास्त पेनल्टी लावण्यात येईल. तर ठरवायचं आणि व्यवस्थित आपला पेहराव असला पाहिजे. खेळायला येताना मैदानात येताना पूर्ण किट घालूनच यायचंय. सर्व संघांना विनंती आहे संघ मालक आणि कॅप्टन आपापल्या संघाची जबाबदारी घ्यायची आहे आणि खेळायला येताना प्रत्येक खेळाडू शूज घालून आपलं पूर्ण किट घालून येईल याची जबाबदारी घ्यायची.